मनातून नको ते विचार पूर्णपणे काढून टाकण्यासाठी मला वाचनाची खूप आवड आहे. माझ्या वाचनात आलेला हा लेख आपल्या सर्वांच्या मनात वाईट विचार येण्याबद्दल आहे. नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका. अपेक्षाभंग होणे, मनासारखी एखादी गोष्ट न होणे अशी इतर काही कारणे असतात ते नैराश्य माणसाला आणते. मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तरी त्यातून पटकन बाहेर पडायला पाहिजे. नेमके इथेच घोडचूक होते. बाहेर पडण्याऐवजी त्याच गोष्टीत गुंतत जातो. मनात घाण विचार येणे म्हणजे आपले आचरण बदललं असं होत नाही. आपलं आचरण चांगलंच असतं, मात्र विचार हे सदैव फुलपाखरासारखे इकडून तिकडे उड्या मारत असतात. वाईट विचार येणे म्हणजे तुम्हाला निश्चितच काहीतरी चांगलं करायचं आहे, परंतु त्या ठिकाणी वाईट विचार सदैव डोकावत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं आचरण चांगले ठेवायचे. मनातले घाण विचार बाजूला काढण्याची गरज नाही. चांगल्या गोष्टी करायला लागल्याबरोबर ते विचार निश्चितच दूर होणार आहेत. माझे कसे किंवा काय होईल याचा अजिबात विचार करायचा नाही. अशा गोष्टी करा ज्या तुम्हाला मनापासून आवडतात व आनंद देतात. दुःख देणाऱ्या गोष्टी व माणसापासून कोसो लांब जावा, निदान बरे होईपर्यंत तरी. भूतकाळ होऊन गेला, भविष्य यायचं आहे, त्याचा काय विचार करायचा? रीते मन भूतकाळ आणि भविष्य यांचे दृश्य दाखवते. त्यासाठी तुम्ही वर्तमानात इतर कामात व्यस्त राहा. स्वतःला खुश ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करा. अशा गोष्टी करा ज्यातून आनंद मिळेल, तुम्हाला बरे वाटेल. भविष्याची चिंता अजिबात करू नका. सकाळी सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जा. व्यायाम करा. याने तुमच्या शरीर आणि मनावरचा ताण कमी होण्यास मदत होईल. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा. तुम्हाला ज्या गोष्टीत विशेष रस आहे ती निवडा, जेणेकरून तुमचं मन आणि शरीर दोन्ही व्यस्त राहतील. एखाद्या शांत ठिकाणी जाऊन चांगले पुस्तक वाचा. लिखाण करा, चित्र काढा, गाणे म्हणा, ध्यान करा. तुमचा फ्री टाईम छंद आणि काही क्रिएटिव्ह करण्यात घालवा. विचाराने भरलेल्या मनाला प्रतिसाद न देता सजग असलेल्या मनाला प्रतिसाद द्या. ज्या गोष्टी घडत आहेत, दिसत आहेत, त्यांचा जास्त विचार करत बसू नका. माणसाच्या मनात लाखो विचार येत असतात, परंतु मनुष्य त्याप्रमाणे जास्त वागत नसतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा जास्त त्रास करून घ्यायचं नाही. एवढे करूनही तुमच्या मनात वाईट विचार येत असेल तर मग तुम्ही सायकॉलॉजिस्ट यांना भेटा. निसंकोच सर्व गोष्टी त्यांना सांगा. काही लपवू नका. एक लक्षात घ्या, त्यांचा सल्ला आणि औषध महत्त्वाचे आहे. वरचे सर्व विचार पटले तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.